नमस्कार मंडळी, माझं नाव रिंकल वैती आणि तुम्हा सगळ्यांचं माझ्या या न्यू ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत. बरं, तर आजची व्हिडिओ ही इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, कारण मी नुकताच एका लग्नाला गेले होते आणि तिकडे मला बऱ्याच लोकांनी असा प्रश्न विचारला की तुमची मेकअप आर्टिस्ट कोण आहे. अँड माझी मेकअप आर्टिस्ट मीच होते. सो यावरून मला कळालं की लोकांना माझा मेकअप तर आवडतो आहे. बरं, तर मी मेकअप आर्टिस्ट नाहीये हा, किंवा मी खूप छान आणि परफेक्ट मेकअप करते असंही नाही आहे. पण माझ्या एक्सपिरियन्सनुसार मला जे जमतं ते मी करते आणि ते लोकांना आवडताना दिसतं तर मला खूप जास्त आवडतं. तर या लोकांसाठी मी ही व्हिडिओ बनवते आहे. तर आजची व्हिडिओ असणार आहे की आपण फाउंडेशन कोणता निवडायचा. बरं, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही फाउंडेशनचे ब्रँड सांगणार आहे जे तुमच्या स्किनवर मॅच होऊ शकतात आणि खूप जास्त अफोर्डेबल प्राइसेस मध्ये सुद्धा येऊ शकतात. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर सुरू करूया आजच्या ब्लॉगला. बरं, तर मी खूप लोकांकडनं असं ऐकलंय की आम्हाला ना मेकअप सूटच होत नाही, तो काळाच पडतो किंवा खूप सुरकुत्या येतात, खूप केकी होतो, मला मेकअप सूट होत नाही असं म्हणतात आणि मोकळ्या होतात. सो नो, असं काहीच नाहीये. मेकअप सगळ्यांना सूट होऊ शकतो जर तुम्हाला तुमचं फाउंडेशनचा शेड तुमच्या स्किनचा टेक्स्चर प्रमाणे जसं तुम्ही निवडू शकतात त्यानुसार तुमच्या फेसला खूप चांगला मेकअप सूट होऊ शकतो. सो येस, सर्वात पहिला पॉइंट तुम्ही हा नोट केला पाहिजे की आपण जेव्हा फाउंडेशन घ्यायला जाऊ तेव्हा काय लक्षात ठेवावं. फर्स्ट थिंग म्हणजे तुमची स्किन टाईप कोणती आहे. तर स्किनच्या 4 टाइप्स असतात. पहिलं तर ऑइली, ज्यांची स्किन खूप तेलकट असते, कधीही तुम्ही वॉश केलं तरी सुद्धा ते ऑइलीनेस तुमच्या फेसवर तुम्हाला दिसून येतं. सेकंड म्हणजे ड्राय. ड्राय म्हणजे तुम्ही कोणतंही मॉइश्चरायझर लावा, काहीही लावा, मेकअप लावला तरी सुद्धा ते एकदम केकी होतं, पटकन तुम्हाला रिंकल्स येतात आणि पटकन सुकून जातं, असं छान बोलतात ना, असं एक शाईन नाही तुमच्या फेसवर, तर ती ड्राय स्किन झाली. नंतर येते नॉर्मल स्किन. नॉर्मल स्किनवर तुम्ही कोणताही फाउंडेशन वापरला तरी सुद्धा ते चांगलंच दिसणार आहे, कारण नॉर्मल स्किन ही ओव्हरऑलच खूप छान असते. मग येते कॉम्बिनेशन स्किन. कॉम्बिनेशन स्किन म्हणजे तुमचा जो हा भाग आहे ना, तुमच्या चिक्स वरचा वगैरे, तो नेहमी ड्राय असतो, पण तुमचा जो टी झोन आहे, टी म्हणजे कपाळ आणि तुमच्या नाकावरून अपर लिप्सच्या चिन पर्यंत येईपर्यंतचा तुमचा जो झोन आहे तो नेहमी ऑइली असतो, तिथे नेहमी घाम येत असतो. ह्या सगळ्या गोष्टी असतील म्हणजे तुमची कॉम्बिनेशन स्किन आहे हे ओळखा. आता यानुसार फाउंडेशन कसे ओळखायचे. तो ह्या झाल्या तुमच्या स्किनच्या टाइप्स. आता स्किन टाइप नुसार कसं फाउंडेशन निवडायचं. तर जर तुमची ऑइली स्किन असेल ना तर थोडंसं लिक्विड बेस्ड फाउंडेशन यूज करा, म्हणजे ते थोडंसं बोलतात ना पाण्यासारखं असेल, एकदमच नाही पण पाण्यासारखं एक लिक्विडी फॉर्म मध्ये असेल, अशा टाइपचं फाउंडेशन ऑइली स्किनवर खूप छान जाऊ शकतं. जर तुम्ही ड्राय स्किन असाल तर ड्राय स्किनसाठी क्रीम बेस्ड फाउंडेशन यूज केलं पाहिजे, कारण ते थोडंसं क्रीमी टेक्स्चर असतं त्याचं. बोलतात ना की एकदम जाड पण नाहीये आणि लिक्विडी पण नाही आहे, तर एकदम असं बोलतात जे नॉर्मल क्रीम बेस असू शकतं ते तुम्हाला खूप चांगलं सूट होऊ शकतं. नॉर्मल स्किनवर तर कोणताही फाउंडेशन आरामात जाऊ शकतो. अँड कॉम्बिनेशन स्किनवर तुम्ही एक मूस टाईपचं फाउंडेशन असतं, त्या टाईपचं फाउंडेशन तुमच्या स्किनवर जाऊ शकतं. आता दुसरी गोष्ट जी तुम्ही फाउंडेशन खरेदी करताना लक्षात ठेवली पाहिजे तो म्हणजे स्किन टोन. तुमच्या स्किनचा टोन तुम्हाला माहित असणं खूप जास्त गरजेचं आहे. तुम्ही कधी असं ऐकलंय कोणाकडनं की आज मी ना मेकअप केले पण थोडा ग्रे दिसतोय किंवा थोडासा काळपट पडला आहे. मी असं बऱ्याच सावळ्या लोकांकडनं असं ऐकलंय की ते सावळे आहेत दिसायला आणि त्यांना गोरं दिसायचं असतं आणि त्यासाठी ते एक असा फाउंडेशन चूज करतात जो खूप गोरा असेल आणि मग ते फेसवर लावतात अँड सडनली त्यांना असं समजतं की यार माझा फेस खूप घाण दिसतो आहे, खूप काळा दिसतोय. साहजिक गोष्ट आहे ही समजणं खूप जास्त गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही असं मनात धरा की आज मला एक नेटची काळी साडी घालायची आहे, ठीक आहे. आता त्या काळी साडीच्या आत जर मी व्हाईट कलरचा पेटीकोट घातला तर रिफ्लेक्ट होणार आहे ना, तो व्हाईट रंग बाहेर दिसणार आहे ना. तसंच ही गोष्ट आहे गाईज, तो ग्रे कलर जो दिसणारच आहे ना आपला नेट मधून, ह्याचाच अर्थ असा आहे की तुमच्या स्किन टोन नुसार तुमचा फाउंडेशन यूज करणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजेच मला एक गोष्ट क्लिअर करायची आहे की गोरं दिसणं म्हणजे चांगलं दिसणं असं नाही आहे.
तुम्ही तुमच्या डार्क स्किन मध्ये सावळ्या रंगामध्ये सुद्धा खूप छान दिसू शकता जर तुम्ही प्रॉपर स्किन टोनचा फाउंडेशन चूज केला तर ते कसं चूज करायचं. आता माझा रंग जो आहे तो फारसा बोलू शकता तुम्ही गोरा मध्ये जातो, तर मला एकतर माझ्या रंगाचा फाउंडेशन घ्यायचा आहे किंवा माझ्यापेक्षा लाईट टोनचा म्हणजे माझ्यापेक्षा थोडासा गोऱ्या रंगाचा फाउंडेशन मी घेणार आहे, पण थोडाच, जास्त नाही, एक टोन फक्त. जसं की माझा हा रंग आहे आणि माझ्या साईडला एक माझ्यापेक्षा थोडासा काळपट आहे आणि थोडासा गोरा रंग आहे, तर मी तो गोरा रंग निवडणार आहे. तर का, कारण की फाउंडेशन हे असे बऱ्याचदा ऑक्सिडाइज होतात. आपण मेकअप लावल्यानंतर ते थोड्या वेळाने नेहमी सेट होतात, त्यासाठी ते ऑक्सिडाइज होतात आणि मग आपला रंग दिसतो. सो जर मी माझ्या रंगाचा घेतला आणि जर तो फाउंडेशन ऑक्सिडाइज झाला तर मी अजून थोडी सावळी दिसेल. त्यामुळे मी थोडासा माझ्यापेक्षा एक स्किन टोन गोरा रंग घेते, ज्यामुळे तो माझ्या फेसवर लावल्यावर ऑक्सिडाइज होतो आणि मग माझ्या स्किन टोनवर प्रॉपर फिट होतो. जर तुम्ही सावळ्या रंगाचे असाल तर सावळ्या रंगापेक्षा मी पण हरकासा तुमच्यापेक्षा थोडासा लाईट टोनचं तुम्ही फाउंडेशन घ्या, तुम्ही लावा, मग तो ऑक्सिडाइज झाल्यावर तुमच्या फेसवर प्रॉपर फिट होईल. सो ह्याच गोष्टी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत की जर तुम्ही सावळ्या रंगाचे असाल तर सावळ्या रंगाचे सुद्धा रेंजचे वेगळे फाउंडेशन्स असतात आणि गोऱ्या रंगाचे असाल तर गोऱ्या रंगाचे वेगळे फाउंडेशन्स असतात. त्यानुसार तुमचा फाउंडेशन यूज करणं खूप जास्त गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, स्किन टोन समजला असेल पण फाउंडेशन कसा निवडायचा हेही खूप महत्वाचं आहे. सो मी तुम्हाला एक डेमो दाखवणार आहे की कसा तुम्ही तुमचं फाउंडेशन निवडू शकता. बेसिकली आता सपोज हा जर माझा फाउंडेशन आहे तर हा हलकासा तुम्ही कुठे ब्युटी सेंटर मध्ये गेलात, तुम्ही मेकअप शॉप मध्ये गेलात तर तिकडे टेस्टर्स असतात, ते प्लीज टेस्टर्स यूज करा आणि त्यांना सांगा आम्हाला प्लीज टेस्टर तुम्ही दाखवा. सो हलकसं तुमच्या हातावर घ्या. बऱ्याचदा असं होतं की तिकडे जे सेल्स पर्सन्स असतात ते तुमच्या हाताला लावून दाखवतात तुम्हाला की हा बघा हा तुमचा टोन आहे जो तुमच्यावर जातोय. तो प्लीज तुम्ही त्यांना सांगा की नको, त्यांना सांगा तुम्ही हातावर टाका. तिकडे मिरर असेल किंवा तुमचा फोन तुम्ही घेऊ शकतात आणि त्या मिररनुसार तुमचा हलकासा हा बोटाने तुमच्या या भागात तुम्हाला फाउंडेशन लावून बघायचंय. सो ह्या भागात मी हा फाउंडेशन लावून बघितलेला आहे आणि तुम्ही बघू शकतात की माझा जो स्किन टोन आहे, आता मी मेकअप तर केलंच आहे पण त्या मेकअपच्याहूनही एक टोन हा लाईट आहे. सो अशा हा जर मी घेतला ना तर हा माझ्या स्किनवर प्रॉपर बसू शकतो. तर तुम्ही बघू शकतात माझ्या स्किन मध्ये हा एक्झॅक्टली प्रॉपर मॅच झाला आहे. हे बघा, अशा प्रकारे तुम्ही हे निवडू शकता. तो अजून जर तुम्हाला स्पेसिफिक गोष्टी हवी असतील तर मी तेही सांगते की आता माझ्यापेक्षा थोडासा डार्क टोनचा हा फाउंडेशन आहे, तोही मी तुम्हाला लावून दाखवते की हे बघा, हा थोडासा सावळाकडे जातोय आणि हा थोडासा गोरा आहे, तुम्हाला दिसते. तो अशा प्रकाराचे जे असतील त्यानुसार तुम्हाला निवडायचे. मी हा निवडला तर मी खूप जास्त सावळी दिसेल आणि हा निवडला तर प्रॉपर माझ्या स्किन टोनवर तो बसणार आहे. सो अशानुसार तुम्हाला फाउंडेशन चूज करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. चौथी गोष्ट, तुम्ही कोणते फाउंडेशन वापरू शकतात हे मी तुम्हाला सांगणार आहे. बरं तर मी ना खूप वर्षापासून मेबलिनची खूप जास्त फॅन आहे, यू कुड से, कारण मेबलिनचे मी खूप वर्षापासून बोलतात ना की मी फाउंडेशनच्या गोष्टी आल्या ना तर मी मेबलिन सोबत खूप जास्त लॉयल आहे. कारण की तो जो ब्रँड आहे ना तो माझ्या स्किनला नेहमी सूट होत आला आहे आणि त्या ब्रँडनी जे काही शेड्स बनवले आहेत, ज्या प्रकारे फाउंडेशन्स बनवले आहेत, खूप 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 मस्त बनवतात ते लोक आणि म्हणून मी त्या ब्रँड सोबत अजूनही आहे. कारण खूप अफोर्डेबल रेंज मध्ये तुम्हाला खूप छान फिनिश देतात. तुम्हाला जे काही हवंय तुमच्या फेसवर ते ओव्हरऑल कम्प्लीट लुक हे असे फाउंडेशन बनवतात आणि बोलतात ना की प्रत्येक स्किन नुसार किंवा आपले जे काळ बदलत आहेत त्यानुसार ते लोक चेंजेस आणत असतात, अपग्रेड करत असतात. तुम्हाला मी फक्त एक गोष्ट दाखवते की माझ्याकडे ऑलमोस्ट एवढे फाउंडेशन फक्त मेबलिनचेच आहेत अँड आय एम रिअली लव्हिंग इट. मी तुम्हाला हा व्हिडिओ अफोर्डेबल रेंजचा दाखवणार आहे. त्यासाठी सर्वात पहिला माझा फेवरेट फाउंडेशन मी तुम्हाला दाखवते, ते म्हणजे मेबलिनचं सुपर स्टे फाउंडेशन. हा खूप छान फाउंडेशन आहे, न्यू ट्रेंडचा आहे आणि बोलतात ना एक लुमी मॅट आहे. म्हणजे तुम्ही भलेही ड्राय स्किन असाल किंवा ऑइली स्किन असाल किंवा कॉम्बिनेशन स्किन असाल,
तुमच्या स्किनला हा फाउंडेशन खूप चांगला जाऊ शकतो. एक लुमी मॅट लुक देतो अँड दिस इज रिअली व्हेरी गुड. मी अजून तुम्ही बघू शकतात माझा हा एक अजून एक होता तो संपलाय, तो मी हा रिस्टॉक केलाय परत. ह्याच्या व्यतिरिक्त हा जो फिटमीचा हा फाउंडेशन आहे तो सुद्धा खूप छान आहे, कारण की हा खूप आधी लॉन्च झालेला आणि अजूनही तो चालतोय मार्केटमध्ये. सो रिअली दिस फाउंडेशन इज व्हेरी गुड. त्यानंतर हाही एक फाउंडेशन आलेला मेबलिनचा, हा पण खूप चांगला आहे, पण ह्याचा फक्त एक प्रॉब्लेम होता की हा ऑक्सिडाइज ना खूप जास्त होत होता. म्हणजे मला असं वाटतं नेहमी आपण फाउंडेशनचा एक शेड लायटर घेतो, तर जर तुम्ही हा फाउंडेशन वापरत असाल तर तुम्ही 2 शेड लायटर घेतलं पाहिजे. अँड आता मार्केटमध्ये एक नवीन फाउंडेशन आलंय जे खूप अफोर्डेबल रेंज मधलं आहे आणि माझं पर्सनल फेवरेट पण आहे, ते म्हणजे मार्सचं हे फाउंडेशन. ट्रस्ट मी गाईज, खूप हाय कव्हरेज फाउंडेशन आहे, खूप छान कव्हरेज देतं तुमच्या फेसला या रेंजमध्ये. आणि असं म्हणतात की हे हुदा ब्युटीचं पण ड्यूपचं काम करतंय, की खूप छान फाउंडेशन आहे हा, खूप अफोर्डेबल रेंजमध्ये. सो ह्या होत्या ओव्हरऑल माझ्या अफोर्डेबल रेंज मधले जे कोणते फाउंडेशन येतात ते. एक के ब्युटीचं हायड्राचं पण एक फाउंडेशन आहे, ते पण खूप छान चाललेलं आहे. अँड दुसरी अजून एक व्हिडिओ मी एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट साठी पण बनवणार आहे, सो तुम्ही ती सुद्धा बघा. आता आपण जाऊया 5व्या पॉइंटकडे, ते म्हणजे फाउंडेशन लावण्या अगोदर स्किन प्रेप करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे गाईज. म्हणजे जर तुम्ही ऑइली स्किन असाल तर प्लीज तुम्ही मॉइश्चरायझर करून घ्या, किंवा तुम्ही नॉर्मल कॉम्बिनेशन कोणतीही स्किन टोन असेल, मॉइश्चरायझर इज मस्ट. पण जर तुम्ही ड्राय स्किन असाल, म्हणजे माझी तर स्पेसिफिकली ड्राय स्किन आहे, तर मला खूप जास्त मॉइश्चरायझर लावावं लागतं. मला क्रीम बेस मॉइश्चरायझर लावावं लागतं. त्यासाठी मी तर पूर्ण माझ्या फेसवर आईस फिरवते, मग मी एक चांगला असा मॉइश्चरायझर घेते क्रीम बेस, मग तो खूप जास्त फेसला मी चोळते. आणि जर तुम्हाला पोर्स असतील तर तुम्ही प्रायमर यूज करू शकतात. अँड डेफिनेटली जर तुम्ही बाहेर सन मध्ये जात असाल तर सनस्क्रीन इज मस्ट, तेही लावा तुम्ही. सो ह्या गोष्टी स्किन प्रेप करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही डायरेक्ट लावाल फाउंडेशन तर तुमचा फाउंडेशन कसाच टिकणार नाही. टिकेल पण तो खूप जास्त केकी दिसेल, एकाच ठिकाणी बसलेला दिसेल, ओव्हरऑल ब्लेंड नाही होणार, तो स्मूथ शाईन असा लुक नाही येणार. त्यासाठी तुम्हाला स्किन प्रेप मॉइश्चरायझर लावणं खूप 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 जास्त इम्पॉर्टंट आहे. सो प्लीज डोंट एव्हर मिस मॉइश्चरायझर अँड देन अप्लाय द फाउंडेशन. 6वा पॉइंट हा आहे की फाउंडेशन अप्लाय कसं करायचं. सो मी तुम्हाला आता एक दाखवणार आहे की कसं करता येईल. मी आता हाच फाउंडेशन घेते आहे, मेबलिनचा सुपरस्टे. मी मोस्टली फाउंडेशन लावताना तो माझ्या मागच्या बाजूला घेते हाताच्या. मी हलकसच घेणार आहे आणि हे फाउंडेशन असं घेतल्यानंतर तुम्ही त्याला हलकसं वॉर्म करा तुमच्या हाताने. आता 2 ट्रिक्स आहेत. पहिलं तर मी इथे डिवोचा ब्रश घेतलाय, डिवोचा फाउंडेशन ब्रश घेतला आहे. तुम्ही ब्रशनीही लावू शकतात. हे असं घ्यायचं आहे ब्रशला आणि मग तुमच्या स्किनला तुम्ही लावायचं आहे ओव्हरऑल. तुम्ही बघू शकतात हे असं तुम्हाला ब्लेंड करायचंय. जर तुमच्याकडे ब्रश नसेल तर ब्युटी ब्लेंडर जो आहे तो तुम्ही घेऊ शकतात. या ब्युटी ब्लेंडरला तुम्हाला थोडंसं ओलं करायचं आहे आणि मग त्याचं स्क्वीज करून त्याचं पूर्ण पाणी काढायचं आहे आणि असा ड्राय घ्यायचा आहे तो. सो बेसिकली ब्युटी ब्लेंडरचा ऍक्च्युअल साईज एवढूसा आहे, पण मी तो ओला केल्यामुळे तो मोठा झाला आहे आणि त्याला पूर्ण ड्राय केलंय टिश्यूने. सो तुम्ही बघू शकता पाणी अजिबात निघत नाही आहे. आणि मग तुम्ही इथे या फाउंडेशनवर तुम्ही डॅप करून तुमच्या फेसला तुम्ही फाउंडेशन लावू शकता असं. सो अशा प्रकारे तुम्ही फाउंडेशन लावू शकतात. मी कसं लावते तर मी स्पेसिफिकली हा ब्रश घेते, ह्याला इकडे फाउंडेशन ओव्हरऑल वॉर्म करून घेते आणि मग माझ्या फेसला लावते. आणि फेसला लावून झाल्यानंतर मी नंतर ब्युटी ब्लेंडर घेते आणि ब्युटी ब्लेंडरने जर मला वाटत असेल की कुठेतरी माझा जास्त लागलेला आहे किंवा कमी लागलेला आहे त्यानुसार मी ब्युटी ब्लेंडरने पसरवते. सो ही माझी ट्रिक आहे फाउंडेशन लावायची. तुम्ही जसं मी तुम्हाला दाखवलं तुमच्याकडे जे वस्तू आहेत त्यानुसार तुम्ही फाउंडेशन लावू शकता.
फाउंडेशन लावल्यानंतर त्याला सेट करणं ही खूप गरजेचं आहे. सो फाउंडेशन लावल्यानंतर तुम्ही कॉम्पॅक्ट किंवा कोणतीही लूज पावडर घेऊ शकता आणि ती तुमच्या फेसला लावून तुम्ही तुमचा मेकअप सेट करू शकता. 7वा पॉईंट माझा हा आहे की जर तुम्ही पहिल्यांदा कोणतेही फाउंडेशन वापरत असतील तर टू बी ऑनेस्ट तुम्ही इन पर्सन स्टोअरमध्ये जाऊन घ्या, कारण की ऑनलाईनमध्ये तुम्हाला समजणार नाही की तुमचा शेड कोणता आहे. आता जसं की माझं सुपर स्टेचा शेड आहे 128 आणि मला माहीत आहे की हा शेड माझ्या स्किनला प्रॉपर जातोय, तर मला हा घ्यायचा असेल तर मी हा ऑनलाईन घेऊ शकते, कारण मला माझ्या शेडचा नंबर माहीत आहे. जर तुम्हाला नंबर माहीत नसेल तर तुम्हाला इन पर्सन जाऊन लावून घेऊन फाउंडेशन घेणं खूप इम्पॉर्टंट आहे, ऑर एल्स इट्स ऑफ नो यूज. ही होती आजची व्हिडिओ. आय होप तुमच्यासाठी ही व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह असेल. तसंच कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा की अशा कोणत्या अजून व्हिडिओज मी बनवू शकते ज्या तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असतील. अँड आय होप हा माझा फाउंडेशनचा जो मेकअपचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला हेल्पफुल असेल. डू लेट मी नो डाऊन इन द कमेंट सेक्शन. सो प्लीज डू लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच.